हाय, भद्रा मारुती आणि घृष्णेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही थांबलो ब्रेकफास्टसाठी. आधी पेट पूजा, मग देवपूजा. पोट फुल करून आम्ही पोहोचलो शिर्डीला. दर्शनाला खूप गर्दी आणि लांबच लांब लाईन, म्हणून आईसाठी व्हीलचेअर घेतली. शिर्डीमध्ये फोन अलाउड नव्हता, म्हणून फोन लॉकरमध्ये ठेवला. आई आणि इशूमुळे आम्हाला स्पेशल एंट्री मिळाली आणि डायरेक्ट साईबाबांचं दर्शन झालं. अगदी जवळून त्यांना पाहिलं, मन भरून धन्यवाद केला आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर आलो. आता शिर्डीला गेलो आणि यांनी छत्राचा प्रसाद कसा मिस करायचा. पेढ्याचा प्रसाद घेतला आणि अन्नछत्राकडे ऑटोने गेलो, कारण इतकं ऊन होतं, पायी चालणं शक्य नव्हतं. अन्नछत्राला पोहोचलो, इतकी अफाट गर्दी होती, पण त्याचा काही त्रास झाला नाही, कारण एकाच वेळी हजारो लोक पंक्तीमध्ये बसतात. प्रसाद खरंच प्रसादासारखा वाटला आणि गरमी कमी करण्यासाठी आईस्क्रीम खाल्ली आणि सोबतच घेतलेल्या थंड पाण्याचा आनंद घेतला. इथून निघालो नेक्स्ट डेस्टिनेशन. गर्दी होती, पण लकीली आमचं सगळीकडे पटापट दर्शन झालं. एक रस ब्रेक घेतला आणि पोहोचलो शनी शिंगणापूरला. खूप गरमी होती आणि सगळ्यांची हालत खराब. साक्षीला तिचं टायर्ड फेस दाखवायचे नव्हते. मंदिरामध्ये एंट्री केली, सर्वप्रथम फ्रेश झालो आणि देवदर्शनाला लागलो. अगदी जवळून शनिदेवाचं दर्शन झालं आणि मला आवडणारा शनी शिंगणापूरचा बर्फीचा प्रसाद घेतला. फोटोज काढले, नवग्रहांचं दर्शन घेतलं, जे आपल्या जीवनाच्या प्रवासातले सायलेंट इन्फ्लुएन्सर आहे. सकाळी 5 वाजता घराबाहेर निघालो आणि शनिदेवाचं दर्शन 4 वाजता झालं. आणखी एक लोकेशन बाकी आहे, आता तिकडेच निघालोय. नेक्स्ट देवदर्शन आणि ट्रिपच्या अपडेटसाठी मला फॉलो करा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.